त्या ठिकाणी ते चर्चला जाणारे काही लोक होते, आले होते पहिल्यांदा. जवळपास 15 मिनिटं त्यांची एकच चर्चा होती. आदाम हवेला सैतानाने भुरळ पाडली, सैतानाने फसवलं, सैतानाने मोहात टाकलं, सैतानाने हे केलं, सैतानाने ते केलं, सैतानाने ते केलं. आणि 15 मिनिटाच्या नंतर त्यांची कुजबूज संपल्यानंतर, त्यांचं बोलणं संपल्यानंतर मी प्रभूच्या वचनातून त्यांना उत्तर दिलं की आदाम आणि हव्वेला देवाने जो काही अधिकार दिला होता, त्यांनी आपल्या जीवनामध्ये हा डिसिजन घेतला आज्ञा भंग करण्याचा किंवा आज्ञा मोडण्याचा. बघा, फळ समोर आहे, देवाने त्यांना आज्ञा केली होती हे फळ खायचं नाही, तोडायचं नाही, शिवायचं नाही, त्याला परिचय करू नका. तरी आम्ही पण पाहतो काय, हव्वा त्या फळाकडे पाहत होती. उत्तर काय बघा, हव्वा त्या फळाकडे पाहत होती आणि पाहता पाहता हे विचार करत होती की देवाला का नाही सांगितलं या झाडाचं फळ खाण्यास. आणि बराच वेळ त्या ठिकाणी गेलाय, त्याचा विचार करण्यात, त्याचा पाहण्यात. त्या ठिकाणी देवाचं वचन त्याच्या समोर आलं, अनेक गोष्टी त्याच्या समोर आलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस एवढं त्यांचं देवाच्या वचनातून त्यांना सोडवण्यात आलं, तेव्हा ते म्हटले, बापरे, आम्ही किती अडाणी होतो. आम्ही आतापर्यंत सैतानाने फसवलं, सैतानाने फसवलं, सैतानाने फसवलं, सैतानाने फसवलं. सैतानाने म्हणलं नाही, आदामाला कधी शिकार त्यांनी केलं नाही, हव्वेला कधी शिकार त्यांनी केलेला नाही, त्यांना कधी जखम केलेली तुम्ही आम्ही पाहत नाही त्या प्राण्याने. पण ज्यावेळेस अधिकार त्यांनी गमावला, देवाच्या उपस्थितीतून ते ज्यावेळेस बाजूला झाले, त्यांच्यावरती अटॅक झाला प्रत्येक प्राण्यांचा. एवढे त्यांचे जवळचे मित्र असून आदामाला काही करत नव्हते, पण अधिकार गमावला तो प्राणी सुद्धा आदामाचं ऐकत नाही. बोलो येशू मसीह की. आदामाने किती मोठं गमावलं माहितीये, अधिकार. परिणाम पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि पाहतो, देवाच्या वचनामध्ये वाचा, लुकाचा शुभवर्तमान याचा 4 अध्याय 6 वचन. लूक शुभवर्तमान 4:6. आणि त्याला म्हटले, ह्यावरचा सर्व अधिकार व ह्याचे वैभव मी तुला दिली, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनात येईल त्याला मी हे देतो. बघा, तुम्ही पाहिलं, आदाम आणि हव्वेने ज्यावेळेस आपला परमेश्वराने दिला पहिला अधिकार गमावला. तुम्हाला माहितीये, सत्तेच्या चाव्या किंवा तिजोरीच्या चाव्या या पृथ्वीच्या चाव्या कोणाच्या हातात पडल्या सांगा? या जोराने बोलायचं. शैतानाच्या हातात. तुम्हाला माहितीये, शैतानाने त्या सगळ्या अधिकाराचा किंवा त्या चाव्या ज्या आहेत किंवा आदामाचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, सगळं त्याने हस्तक्षेप करून घेतलं आणि आदामाला रिकामं करून टाकलं. आणि मग या 4थ्या अध्यायामध्ये आणि 6व्या वचनामध्ये तुम्हाला मला पहा, एका आदामाने आपला अधिकार गमावला, त्याचा परिणाम तुम्ही आणि जगामध्ये सगळीकडे पाहतोय. पण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला, त्यावेळेस तुम्हाला आणि मला या ठिकाणी झकडपकड बघायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त तो आदाम आहे, पहिला दुसरा मनुष्य, आणि याला काय करायचं आहे, परत या चाव्या, परत हा अधिकार त्याला प्राप्त करायचा आहे किंवा घ्यायचा आहे. शैतानाच्या हातात चाव्या ठेवायच्या नाही माणसाच्या. येशू मसीह की. आणि बघा, फार सुंदर वचन तुम्ही आम्ही पाहतो. आणि शैतानाने त्याला म्हटले, हा सर्व अधिकार व त्याचे वैभव मी तुला देईन, कारण ते माझ्या हाती दिले आहे व माझ्या मनाशी त्याला मी ते देतो. ऐकलंय सगळ्यांनी? सांगा मला, कोणाची परीक्षा घेत आहे शैतान? दुष्टात्मा, दुरात्मा, स्वतः ज्याने जग निर्माण केलेला आहे त्या देवाची परीक्षा घेत आहे. तो म्हणतो हा सगळा अधिकार मला देण्यात आलेला आहे. बघा, त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला देखील उल्लू बनवलंय. समजतं तुम्हाला?
प्रभू येशू ख्रिस्ताला देखील उल्लू बनवण्याचा किंवा फिरवण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केलाय. जसं प्रभू येशू ख्रिस्ताला काहीच माहित नाही की माझा मी अधिकार माझ्या पोरांना दिला होता, आदामाने हव्वेला पाहिला. शैतानाला वाटतं हे काहीच त्याला माहित नाहीये, म्हणून तो काय म्हणतो, सगळा अधिकार मला आणि सगळं वैभव मला देण्यात आलेला. काय केलं बघा त्यांनी, प्रभू येशू ख्रिस्तासंग त्याने शब्दांची फेरबदल आदला बदल केलेली तुम्ही आम्ही पाहत. बोला कृष्ण महाराज की. आदला बदल केलेली तुम्ही आम्ही पाहतो आणि तो त्याला म्हणत आहे सगळा अधिकार मला दिला, ही पृथ्वी आता माझ्या ताब्यात आहे. विचार करा, या पृथ्वीचा मालक तो म्हणतो मी आहे. सैतान म्हणतोय ही पृथ्वी माझ्या ताब्यात आहे, मी या पृथ्वी तलावरती जे पाहिजे ते करणार आहे, कारण सगळा अधिकार माझ्या हातात आहे. पुढे आलाय तो म्हणतो सगळा वैभव या पृथ्वीचं तो म्हणतो मला देण्यात आलेला आहे. मी सोन्या चांदीचा या सगळे जे काही दिसतं मी मालक आहे. तुम्ही कल्पना करा, समोर चित्र आणा, काय गोष्टी घडल्या असत्या. कारण पुढे असं लिहिलं आहे, तो म्हणतो हे सगळं मी तुला देईन. काय म्हणतो ईश्वर, तो हे सगळं मी तुला देईन, अधिकार पण देईन तुला मी, आणि सगळं वैभव जे काही असेल या जगामध्ये, पैसा सोनं चांदी नाणे गुरे घोडे, मी सगळं तुला देईन. बघ तू किती श्रीमंत होशील, बघ तू पण या जगाचा मालक होशील. बघ बायबलच्या वचनात तुम्ही आम्ही पाहिलं ऑलरेडी तो मालक होता, स्वर्गाचा मालक तो होता आणि पृथ्वी तलावरती माणसाला चाव्या दिल्या होत्या आदामाने हव्वेला. सैतान किती माणसाला फसवतो हे बघा. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो, तो म्हणतो हे सर्व काही वैभव मी तुला देईन, कारण ते माझ्या हाती दिले आहे. कुणी दिले आहे हाती? सगळं सैतानाच्या हातात कुणी दिलं? वाचले पहिलं वचन, कोणी दिलं? आदामाने हव्वेने. पहिलं कोणाला दिलं होतं? आणि तो काय म्हणतो आदामाने हव्याला, आता हे सगळं माझं आहे. गमावलं ना सगळं. आदामाने हव्याने सगळा हक्क आपल्या जीवनावर, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकरांवर, आपल्या शेतीवर, आपल्या जनावरांवर जे काही देवाने त्याला दिलं होतं, त्यांनी देवा